इथे बसणारे सर्व धर्मगुरू जवळपास एक धर्मगुरू बोलण्यासाठी उभे राहिले तर 1.5 तास तरी छान उत्कृष्ट पद्धतीचं प्रबोधन त्याच्यापेक्षा जास्त करू शकतात, पण 1.5 तास तरी छानपैकी करू शकतात। आणि इथे बसणारे सर्व भिक्षू समाजामध्ये अतिशय धावपळीनं स्वतःच्या शरीराकडे लक्ष न देता कार्य करत असतात, परंतु आपल्याकडं फक्त 2 ते 3 तास आहे आणि त्या 2-3 तासामध्ये प्रत्येक बंतींना ऐकायचं आहे, म्हणून भरपूर बंतींचा वेळ कापण्यात आला तर मला माफ करावं। मी आता समायाचना करतो कि इथे आलेले यहाँ पे जो भी देश विदेश से आए हुए भिक्षु संघ, आप सभी हमारे लिए वरिष्ठ है, सीनियर है, आदरणीय है, पूजनीय है। यहाँ पे जो कार्यक्रम हो रहा है वो कार्यक्रम बाबा साहब को मान वंदना देने का हो रहा है। जो बाबा साहब का मिशन है वो बाबा साहब का मिशन, बौद्ध में मिशन आगे ले जाने का हम कार्य कर रहे हैं। तो इस कार्यक्रम में हमारे सेंटर की ओर से अगर आपकी कोई सम्मान करने में कोई कमियां आ गई तो उसका बुरा मत मानिए, क्योंकि हम सब मिलकर यहाँ पे मान सम्मान के लिए एकत्र न होते हुए बाबा साहब के नाम से, बाबा बुद्ध भगवान के आदर्श पे चलने के लिए और उनका आदर्श मार्ग समाज में फैलाने के लिए हम एकत्रित आए हुए हैं, ये दर्शन करने के लिए आए हुए हैं। इसलिए आप जैसे शांति बनाए रखे। दोपहर में 3 बजे हमें जो भी उपासक ने दिया है बाबा साहब के पुण्य पारमिता के लिए, तो उनका दान हम 3 बजे स्वीकार करेंगे। 3 बजे तक ये धम्म प्रवचन का उपासक को ज्ञान देने का कार्य चलता रहेगा। तो मराठी का भावना समझ लीजिए, हिंदी में अगर नहीं भी भाषण हुआ तो बातें तो बाबा साहब की बुद्ध की चल रही है, इसलिए आप सजग बुद्धि से एक तो ध्यान करते रहिए, नहीं तो शांति से बैठे रहिए जैसे अभी तक बैठे हुए हैं। मी खरंच धन्यवाद देतो पत्रकार संपादक जे नेहमी समाजातील बातम्या, समाजातील होणाऱ्या छोट्या छोट्या कोपऱ्यामध्ये होणाऱ्या घटनाला वाचा फोडतात। कालकथित आमचे बबन कांबळे साहेब यांना आम्ही नेहमीच भिक्षू संघ आठवण करतो। आम्ही सुद्धा त्यांचं भाषण ऐकण्यासाठी कधी कधी एका ठिकाणी कार्यक्रम त्यांचं जर आयोजन केलं तर जायचो। फार उत्कृष्ट पद्धतीचं साहेबांचं लिखाण होतं आणि तोच वारसा पुढे चालवत आता इथं उपस्थित आयुष्यमान कुणाल कांबळे उपस्थित आहेत। मी आमच्या भिक्षू संघाद्वारे त्यांचं पुष्प देऊन स्वागत करू इच्छितो। कुणाल कांबळे यांनी समोर येऊन बत्तींचा आशीर्वाद आपण स्वीकार करावा। त्याचबरोबर त्यांचे बंधू कृपाल कांबळे यांनी सुद्धा समोर यायचं आहे। बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये पत्रकारितेला फार मोठं महत्त्व दिलेलं आहे आणि आज लोकशाहीचा 4था खांब सुद्धा मानला जातो। जर पेपरमधून लोकांपर्यंत बातम्या जर व्यवस्थित पोहोचल्या तर समाजाचं भलं होते, बातम्या जर व्यवस्थित पोहोचल्या नाही तर समाजाची हानी होऊ शकते। म्हणून समाजाची हानी होण्यापासून थांबवायचं काम आमचा सम्राट पेपर करत असतो। इथे बरेच विविध क्षेत्रातील सन्माननीय उपासक उपासिका आलेले आहेत। थोड्याच वेळानं पुण्याहून आलेले प्राध्यापक प्रोफेसर डॉक्टर रोशाली रणधीर मॅडम यांचं थोड्याच वेळामध्ये माता सावित्रीबाई फुले यांचे एक पात्री प्रयोग होणार आहे। इथे श्रद्धावान उपासक काशीनाथ इंगळे साहेब कृष्णानगरहून आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मी शाब्दिक स्वागत करतो। कार्यक्रमाच्या संध्याकाळी 4 वाजता संगदान झाल्यानंतर बुद्ध भीमगीतांमधून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात येणार आणि संध्याकाळी 8 वाजता
जो समाजासाठी दिशा देणारा चित्रपट आहे. जय भीम तांत्रिक संघर्ष हा चित्रपट शोध दाखवला जाणार आहे. तर अशा प्रकारचा दिवसभर कार्यक्रम सुरू असणार आहे. यानंतर आमच्या सोबत असणारे कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात कार्य करणारे आम्ही सर्व जे काही बंतींचे शिष्य आहोत ते लहानपणापासून झालेले शिष्य आहोत. मी स्वतः 8वी पास झाल्यानंतर चिवर अंगावर घेतलेला आहे. 8वी पास झालो तेव्हा कदाचित 13 वर्षाचा होतो आणि आज 2025 आहे. तर जवळपास मला सुद्धा 20-22 वर्ष उलटून गेले उपसंपादक करून. 10-15 2012-13 उपसंपादक केले. मातूर लोक असतात, चिरीमिरी काम पैशाचं 2 पैशाची कामं करतात. तर अशा सुद्धा लोकांनी तिथल्या स्थानिक लोकांनी बंतींच्या पोटाला चाकू लावला. म्हणजे जेव्हा रूम बांधत होतो बिहारला, म्हणजे इतकं ते बिहार जे आहे ते एवढं विकसित नाही, महाराष्ट्रापेक्षा 20 वर्ष मागासलेलं आहे. तशा दुर्गम भागामध्ये जाऊन बंतींनी आपल्यासाठी राहायची व्यवस्था केली. आता त्या ठिकाणी चांगला सुधार झालेला आहे. आता त्या ठिकाणी जायला भीती वाटत नाही. नसता आम्ही जे 20 वर्ष आधी काही बुद्धगयाला जाऊन आलेत त्या लोकांचा सुद्धा अनुभव आम्ही ऐकला की जाताना रस्त्यामध्ये गाडी लुटायची किंवा बुद्धगयाला गेल्यानंतर तिथले काही लोक लुटायचे, व्यवस्थित नाही. तर अशा अवस्थेमध्ये सुद्धा बंतीने त्या ठिकाणी जाऊन कार्य करणे हे फार मोठं धैर्याची गोष्ट आहे आणि त्याचाच आदर्श घेऊन आमचे अजूनही भिक्खू संघ जात आहेत. एक खेदाची गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की काल बुद्धगया या ठिकाणी एक आमचे बंतीचे शिष्य त्या ठिकाणी राहतात, बोधी धम्म नावाचे. तर बाबासाहेबांचा फोटो घेऊन बोधी वृक्षाखाली ते जात होते आणि बाबासाहेबांसाठी वंदना करत होते. महामानस मानवंदना, बाबासाहेबांसाठी वंदना करत होते फोटो त्या ठिकाणी घेऊन जाऊन. तर तिथल्या बुद्धविहारच्या कमिटीने आणि तेथील पोलिसांनी जाणून बुजून बाबासाहेबांचा फोटो आतमध्ये नेऊ दिला नाही आणि त्या बंतीला त्या ठिकाणी प्रतिकार करावा लागला. ही लाजिरवाणीची खेदाची गोष्ट आहे. या भारतामध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धम्म आणला आणि त्याच बाबासाहेबांच्या फोटोला तिथलं BTMC कमिटी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या दिवशी मानवंदना देण्यापासून जर रोखत असेल तर हे फार मोठं असलेले बौद्धांच्या विरोधात षड्यंत्र आहे. परंतु या षड्यंत्राला हाणून पाडण्याची ताकद जर कोणामध्ये असेल आजच्या तारखेला, म्हणजे बरेचसे बंतीजींचा आवाज आहे तो, मी माझे गुरु आहे म्हणून सांगत नाही, मला अनेक इथे बसलेले भिक्षूंचा आवाज आहे. त्यांनी सांगितलं की इथून पुढे जे काही मोठं डॅशिंगचं नेतृत्व जर आपल्यामध्ये जर कोणी करणारं असेल तर ते तुमचे गुरु आहेत, म्हणजे आमचे गुरुवर्य पूज्य भिक्खू साधूजी महाथेरो. तर आमचे सर्व भिक्खू संघाची त्यांना एक पूर्ण भव्यदिव्य मीटिंग ठरवण्यात येईल आणि पूर्ण बुद्धगया मुक्ती आंदोलनाची जिम्मेदारी त्यांना देऊ अशी आम्ही काही भिक्षूंची मागणी आहे. आणि बंतींना विनंती आहे की तुम्ही तो बुद्धगया मुक्ती आंदोलनाचा एकदा विडा तुम्ही स्वतःहून उचलावा आणि तो पुढे न्यावा. जर कधी बाबासाहेबांचा फोटो महापरिनिर्वाणाच्या दिवशी जर त्या सेंटरमध्ये नेऊ देत नाही तर किती मोठी शोकांतिका आहे, हे दुःख आहे की नाही आहे. बाबासाहेबांनी भारतामध्ये बौद्ध धम्म आणला, बाबासाहेबांनी भारतामध्ये बौद्ध धम्म जिवंत केला आणि त्यांचा एक फोटो जर त्या ठिकाणी श्रद्धांजली देण्यासाठी नेऊ देत नसेल तर ही फार मोठी चुकीची आहे. याला मोठं उत्तर पूजनीय भिक्खू श्रद्धांजली महाथेरो यांनी द्यावं, बुद्धगया इथं जाऊन द्यावं. आम्ही सर्व अनुयायी आणि भिक्खू संघ त्यांच्या पाठीशी राहू.